शिंदे माध्यमांसमोर येत आहेत। विधिमंडळ परिसरामध्ये एकनाथ शिंदे आता या सगळ्या प्रकारावर नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। आणि संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ केल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बघूया एकनाथ शिंदे काय म्हणतात। पोडियममध्ये येत आहे। चला ना पण चला अरे पडणार ना पोरगी पड अरे धक्का लागला। एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। यापूर्वी देखील संजय दिना पाटील यांना एकनाथ शिंदेंनी समज दिलेली होती। त्यांच्या भाषेवरून आणि उर्मटपणावरून त्यांना एकनाथ शिंदेंनी समज दिलेली होती। मात्र आज संजय दिना पाटील यांनी सगळ्या मर्यादा ओलांडत थेट पत्रकारांना शिवीगाळ केली। पत्रकारांना मारण्याची देखील धमकी भाई बोला। अरे म्हणजे मी या सगळ्या प्रकाराची माहिती घेतो, सविस्तर माहिती घेतो आणि मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच। परंतु संजय दिना पाटील खासदारांची माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो। त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती। मी पत्रकारांचा अपमान नेहमी, पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत। पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता। परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये। आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू। म्हणून मी सांगतो, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे। तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे। हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय, अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती, आणि पत्रकारांच्या समोर, आणि डोंट कट म्हणायचं, अरे काय हे काय? म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात, कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि
त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. आणि मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल, तर कधीही कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. तर संजय दिना पाटील यांच्याशी आपलं नेमकं काय बोलणं झालं आणि त्यांनी त्यांचा काय वर्जन सांगितला याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. मात्र प्रतिक्रिया देताना त्यांचं पहिलंच वाक्य आहे की या प्रकाराची अगोदर मी पूर्ण माहिती घेतो आणि त्यानंतर मी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देईन. पत्रकारांविषयी जर गैरशब्द गेले असतील, अपमानजनक शब्द गेले असतील तर त्याविषयी ते स्वतः दिलगिरी व्यक्त करतील असं देखील आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी तशी ती करावी असं आपण सांगितलेलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. मात्र हा केवळ अपमानजनक शब्द उच्चारण्याचा प्रश्न नाही आहे, तर त्याच्याही पुढे जात सर्व सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत आणि केवळ शिवीगाळ केलेली नाही तर पत्रकारांना थेट मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि वारंवार त्यांनी हे म्हटलेलं आहे, पुन्हा तुम्ही माझ्या घराजवळ आलात, माझ्याजवळ आलात तर तुम्हाला मी मारून सोडेन, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही सगळी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न सध्या एकनाथ शिंदेंनी केल्याचं सध्या दिसतं आहे. मात्र आता संजय दिना पाटील नेमकी काय भूमिका घेणार आणि त्यांच्या या सगळ्या वक्तव्यानंतर कारवाई नेमकी काय सरकारकडून केली जाणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. खासदार संजय दिना पाटील सत्तेत आल्यावर त्यांचा तोल ढळलाय की काय असा सवाल विचारला जातोय. सत्तेसोबत आलेल्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांची अत्यंत शिवराळ आणि अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर संजय दिना पाटलांचा तोल ढळला. संजय दिना पाटील थेट शिवीगाळीवर उतरले, पातळी सोडून भाषा बोलू लागले. राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालताच आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. तर संजय दिना पाटलांची काय नेमकी भाषा होती हे आपण बघितलं. त्यांच्या या शिवीगाळीवरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्यात, आपण बघूया. ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत. त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा. चला. संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकारांना मारायची धमकी देऊन टाकली. अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, तो व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत. त्यांनी माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं,
त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता अंमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं अशा सूचना आपण द्याव्या. परिषद सुरू होतीये, आपण ऐकूया. बिलांवर चर्चा होते, पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये. अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणा करायची. मला याची कल्पना आहे की संजय दिनांनी आत्ता जे काही केलं त्याला हिंमत वगैरे अजिबात म्हणत नाही. त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आतनं कमालीचे घाबरलेले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो. संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे. हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे. पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे. आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे. संजय दिना पाटलांचं हे जे काही पत्रकारांबद्दल बोलणं आहे तर ते तर झालंच, पण गेल्या काही दिवसांपासून ते जे बोलतायत खास करून हिंसक जे वक्तव्य आहेत त्यांची की आम्ही 5 जणांना आधी मारलंय वगैरे, तर कसं बघता तुम्ही? नाही, याचा अर्थ गृह खात्याचा कसलाच वचकच नाहीये. देवेंद्रजींकडून गृह खातं ते किती वेळा अपयशी गृहमंत्री आहेत यावर इतक्या वेळा ती अंडरलाईन होते ना की आता तर कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य असणारी व्यक्ती उघडपणे सांगते की मी 5 लोकांना मारले. ते 5 कोण आहेत, कुणाला मारलं, कधी कधी मारलं, कसं मारलं, म्हणजे भुसकून मारले का, जाळून मारले का, ऍक्सिडेंटमध्ये उडवले का, बॉम्ब टाकून मारले का, खंडणी आणि काय दरोड्यामध्ये मारले का, कशा पद्धतीने 5 लोक मारले याच्यावर काहीतरी प्रश्न विचार. आणि जर ते विचारले जात नसतील आणि हे सगळं म्हणजे जेव्हा जेव्हा माणूस शिंदेकडे जातो तेव्हा तेव्हा तो त्याचा नैतिकता, त्याचा विवेक हरवून बसतो. परंतु त्याचा भुर्दंड जर सामान्य जनतेला बसत असेल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याला सरकार म्हणून त्यांनी काय उत्तर द्यावी हा आमचा पुन्हा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे असताना तरी निश्चितपणे ही अशी भाषा नव्हती. कदाचित ते बुरखा पांघरून होते का आणि हाच त्यांचा नेमका खरा चेहरा आहे हाही आता प्रश्न निर्माण. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न होता, व्यापारी संपन्न विभागासाठी निधी दिला होता, मात्र तो लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याला जयकुमार गोरे असतील आणि उदय सामंत यांनी प्रश्न तो झटकला असा आरोप अनिल परबांनी केला. काय आहे एक अजस्त्र बहुमत. शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही, शेतकऱ्यांबद्दल नाही, यांना कोणाबद्दलच गांभीर्य नाही. आणि आमचं कोण काय करू शकणार आहे अशी एक भूमिका या सगळ्या लोकांची आहे. कारण एक अजस्त्र बहुमत हाताशी आल्यावर आम्हाला कोणाशीच कसलीच घेणं देणं नाही, आम्ही कोणालाच उत्तरदायी नाही, हा एक उन्मत्तपणा यांच्या ठायी येत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा जर डिलिमिटेशन बिल झालं तर शिंदेंनी ज्या अमित शहांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी हे सगळे लोक फोडाफोडी केली आहे त्या शिंदेंना आणि त्यांच्या संजय दिनासारख्या लोकांना सुद्धा पुन्हा भाजप हिंग लावून विचारणार नाही. आणि संजय दिनांसारखे लोक आज वायप्लस सुरक्षेच्या जीवावर किती उड्या मारत असले तरी नंतरच्या काळात त्यांचं पोतेरं झालं वाचून राहणार. सत्तेत गेल्यामुळे खरं तर हा सगळा माज म्हणायला लागेल किंवा त्यांना ह्याचं सगळं ते आले का असं वाटतं? बघा, पत्रकारांकडून हा माज हा शब्द येणं ही एक मोठी गोष्ट आहे. हे फार विशेष आहे की काय प्रतिमा झालेली आहे या लोकप्रतिनिधींची की पत्रकारांना सुद्धा वाटतं
की या लोकांना माज आलेला आहे. हा माज सत्तेचा आहे, हा माज पैशाचा आहे, हा माज एका अर्थाने देशातली केंद्रीय गृहमंत्र्यांची ताकद, त्यांच्या सरपरस्तीमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही. हा एक काय म्हणतात त्याला, की आम्हाला आता कुणाचाही कसलंही बंधन राहिलेलं नाही, अशा पद्धतीने ही मोकाट सुटलेली माणसं आहेत. उद्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतो. ज्या ज्या भागामध्ये आमदार खासदार होते विशेष करून त्या ठिकाणी दौरा घेतात. हो, उद्यापासूनचा हा दौरा आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत. विशेषतः आता सपोज मी सोलापूरमध्ये काम करते, तर माझ्या सोलापूर. तर सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आपण ऐकत होतो. पुढे जाऊया. त्यांना कोणत्याही पत्रकारांचा अपमान करायचा नव्हता आणि जर झाला असेल तर ते दिलगिरी व्यक्त करायला तयार आहेत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन बोलू, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलोय आता. प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोलू. दरम्यान संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, बच्चू कडू या नेत्यांनी संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावरून माफी मागितली. कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. दिना पाटील यांनाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू त्यांना. आणि या पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेशन किंवा त्यांना जास्त राग आल्यामुळे त्यांनी बोललं असेल तर मी सर्व पत्रकाराची त्यांच्यातर्फे नाही माझ्यातर्फे सुद्धा मानसिक स्थिती. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये. तिथंच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त केली. पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? त्यांना पण ते पण करेल. न करायला काय झालं आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही. असा धावून येतात निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तो काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक वक्तव्य केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केलाय. दरम्यान संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी आणि का ठार केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि UAPA अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे. दरम्यान संजय दिना पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय बघूया. मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नजर से भी देखा, घर में घुस के
एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, और हम चिंता नहीं करते। ये सब लोग है ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग है उनके पास। हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं, समझा ना। पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो, मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकेन। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले, आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे। आणि नंतर एक ब्रेक घेऊया, बघत रहा एबीपी माझा। थोडक्यात